नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. काल माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं मतदान पार पडलेलं आहे आणि हे मतदान जर पाहिलं तर जवळपास 88.48% असं विक्रमी मतदान काल झाल्याचं पाहायला मिळालं. आणि खरं तर हे वाढीव मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडलेलं आहे? दादांच्या पथ्यावर पडलं, काकांच्या पथ्यावर की साहेबांच्या पथ्यावर? आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, जर आपण पाहिलं तर मागील 15 दिवसांपासून अजित पवार यांनी एक विधान केलेलं होतं की मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी इच्छुक आहे आणि तशा पद्धतीची मी रणनीती आखतोय, तशा पद्धतीचे मी प्रयत्न करतोय, असं विधान ज्यावेळेस अजित पवारांनी केलं. आणि त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आणि काल यामध्ये जर पाहिलं तर काल मतदान पार पडलेलं आहे. जवळपास 88.48% मतदान जे झालेलं आहे. आणि एकंदरीत हे वाढीव मतदान जे आहे ते नेमकं कोणाच्या पथ्यावर पडलं म्हणायचं? निश्चितच राजत आता हे वाढीव मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडलं याचं उत्तर हे अवघ्या काही तासांमध्ये, अर्थात उद्या मतमोजणी होते, त्या मतमोजणीच्या निमित्तानं मिळेलच. मात्र साहेब, काका की दादा असं ज्यावेळी आपण म्हणतो तर याचा अर्थ अर्थातच या माळेगावच्या निवडणुकीमध्ये खरं तर चौरंगी लढत होती, ज्याच्यामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निळकंठेश्वर पॅनेल होता. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल होता. आणि सहकार महर्षी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माळेगावमध्ये ज्यांनी अनेक वर्ष सभासद असेल, व्हाईस चेअरमन असेल, चेअरमन म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे ते चंद्रराव तावरे आणि रंजन काका तावरे यांचा सुद्धा सहकार बचाव पॅनेल जो आहे तो होता. आणि अपक्षांनी सगळ्या एकत्र येत कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती पॅनेल जो आहे तो या निवडणुकीमध्ये जो आहे तो उभा केला होता. आणि मागच्या 15 ते 20 दिवसांपासून सातत्याने या निवडणुकांची चर्चा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत होती. म्हणजे ही एखाद्या सहकारी संस्थेची निवडणूक आहे की राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे, असा कधी कधी प्रश्न पडावा, अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो या निवडणुकीच्या निमित्तानं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः जातीनं या निवडणुकीमध्ये लक्ष घालताना आपल्याला पाहायला मिळाले होते. 15 दिवस अनेक महत्वाचे कार्यक्रम सोडून वेळप्रसंगी त्या कार्यक्रमांना गैरहजेरी राहून अजित पवार हे निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं होतं. मग अनेकदा अजित पवारांची या सभांच्या दरम्यान होणारी विधानं जी आहेत ती सुद्धा विशेषत्वानं चर्चेचा भाग जे आहे ते बनल्याचं पाहायला मिळालं होतं. मग चंद्रराव तावरेंच्या थेट वयाचा उल्लेख करत 85 वर्षाची व्यक्ती थेट कारखाना सांभाळू आणि शकते संगीत, एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांनी ज्यावेळेस त्यांनी थेटपणे आव्हान दिलेलं होतं, जे सहकार बचाव पॅनलचे जे प्रमुख आहेत, प्रमुख म्हणता येईल आपल्याला त्यांना, चंद्रराव तावरे जे आहेत त्यांना थेटपणे आव्हान दिलेलं होतं त्यांच्या पॅनलला की थेटपणे तुमचा चेअरमन पदाचा उमेदवार कोण आहे ते आधी तुम्ही जाहीर करा. मी तर चेअरमन पदाचा उमेदवार आहे असं अजितदादांनी थेटपणे सांगितलेलं होतं. आणि कुठंतरी मग या सहकार बचाव पॅनलची अडचण झालेली होती आणि त्यांनी नंतर थेटपणे 85 वर्षाचे जे आहेत चंद्रराव तावरे हे थेटपणे अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आले. निश्चित. मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर जो सहकार बचाव पॅनेल आहे चंद्रराव तावरेंचा, त्याचे प्रमुख अर्थातच चंद्रराव तावरे आहेत. त्यामुळं चेअरमन पदासाठी त्यांच्या पॅनेलकडून चंद्रराव तावरे किंवा मग रंजन तावरे यांचं नाव चर्चेमध्ये येणारच होतं. आणि या दोघांपैकीच एक नाव जे आहे ते चेअरमन पदाचा उमेदवार म्हणून घोषित होताना आपल्याला पाहायला मिळणार होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये राजरत्न आता या 3 पॅनेलमध्ये जर आपण पाहिलं तर जरी चौरंगी पॅनेल आपल्याला पाहायला मिळाले असले, मग निळकंठेश्वर पॅनेल असेल, सहकार बचाव पॅनेल असेल, किंवा बळीराजा सहकार बचाव पॅनेल असेल, किंवा मग कष्टकरी शेतकरी संघर्ष कृती समितीचा पॅनेल असेल, मात्र खरी लढत जर आपण पाहिली तर ती अजित पवारांचा पॅनेल विरुद्ध चंद्रराव तावरेंचा पॅनेल अशीच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण हे दोनच पॅनेल हे फ्रंट फूटवर कुठेतरी लढतायत असं आपल्याला वाटत होतं. अगदी माळेगावची निवडणूक ही बिनविरोध होईल अशी शक्यता वाटत असताना, कारण इंदापुरातला जो छत्रपती सहकारी कारखाना आहे त्या छत्रपती कारखान्यावर अजित पवारांचे एकेकाळचे विरोधक असणाऱ्या पृथ्वीराज बापू जाचकांना सोबत घेत त्या ठिकाणी एकत्रित होत जाचकांच्याकडे छत्रपती सहकारी साखर कारखाना जो आहे तो देण्यात आल्यानंतर छत्रपतीचाच फॉर्म्युला हा माळेगावमध्ये राबवला जाईल असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये तसं काही घडताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. अगदी शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं याच्यामध्ये
एंट्री घेतली आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेंच्या मार्गदर्शनाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनेल जो आहे त्याची निर्मिती झाली. पांढऱ्यामध्ये शुभारंभाची सभा देखील झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रचारामध्ये रंगत जी आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळत होती. संकेत, मात्र सुरुवातीला जर आपण पाहिलं तर बरेच दिवस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या. तशा पद्धतीनं काही हालचाली सुद्धा घडतायत असं बोललं जात होतं आणि अचानकपणे थेटपणे अजित पवार यांनी त्यांचं पॅनलच जाहीर केलं आणि कुठेतरी ही सगळी चर्चा एक फिसकटली. चर्चा आता राजरत्न याच्यामध्ये अशी देखील आहे, चंद्रराव तावरेंचा पॅनेल, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. कारण शरद पवार नेहमी या मताचे राहिलेले आहेत आणि या अगोदर सुद्धा शरद पवारांनी माळेगावची निवडणूक जाहीर झाल्यावर सुद्धा अनेकदा राजरत्न ही भूमिका मांडलेली आहे की सहकारात राजकारण येता कामा नये आणि त्यामुळं सगळ्यांना सोबत घेऊन बिनविरोध निवडणूक कशी करता येईल यासाठी प्रयत्न जे आहेत ते होताना पाहायला मिळत होते. मग चंद्रराव तावरेंच्या पॅनेलकडनं 4-5 नावं, अजित पवारांच्या पॅनेलकडनं 4-5 नावं आणि शरद पवारांच्या पॅनेलकडनं 4-5 नावं अशी एकत्र येत संयुक्त पद्धतीनं ही निवडणूक बिनविरोध पद्धतीने व्हावी यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र ज्यावेळी निळकंठेश्वर पॅनेल जो अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा पॅनेल आहे, या निळकंठेश्वर पॅनेलने सर्वच्या सर्व उमेदवार ज्यावेळी जाहीर केले, घोषित केले, त्यावेळी मात्र मग कुठेतरी फटाफूट झाली अशा चर्चा आहेत आणि मग चंद्रराव तावरेंनी आपला पॅनेल उभा केला आणि मग शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही आपला उमेदवार जो आहे तो घोषित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीतच राजरत्न येथे जर आपण पाहिलं तर निवडणूक जरी 4 पॅनेलमध्ये झालेली असली तरी खरी लढत ही सहकार बचाव पॅनेल विरुद्ध निळकंठेश्वर पॅनेल अशीच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळं आता नेमकं माळेगावचे मतदार, कारण पुणे जिल्ह्यातला सर्वाधिक सभासद संख्या असणार 19,700 ही इथली सभासद संख्या आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देणारा, ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना हा देखील माळेगावचा कारखाना आहे. अनेक वर्ष अजित पवार स्वतः या निवडणुकीमध्ये काम करतायत. चंद्रराव तावरे ही संचालक, व्हाईस चेअरमन राहिलेले आहेत. रंजन काका तावरेंचं देखील त्या मतदारसंघामध्ये मोठा होल्ड जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतं. जर पुढच्या काळामधला सहकार क्षेत्रातला आपला प्रभाव कायम राखायचा असेल तर अर्थातच अजित पवारांना माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यात मिळवणं हे गरजेचं आणि त्या दृष्टिकोनातनं अजित पवारांकडनं विशेष रणनीती आखत स्वतःला चेअरमन पदाचा उमेदवार म्हणून घोषित करणं, स्वतःच निवडणूक लढणार असल्याचं घोषित करणं, या सगळ्यामुळे कुठेतरी क्रॉस वोटिंगला लगाम लावण्याचा देखील अजित पवारांकडनं प्रयत्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र याचा खरंच फायदा झालाय का हे आपल्याला उद्या अर्थात मतमोजणी दिवशी कळणार आहे. संकेत, आपण पाहिलं तर मतमोजणी होण्याच्या 2 दिवस आधी जे पीडीसीसी बँकेमध्ये सगळं महानाट्य घडलेलं होतं. रात्री 11 पर्यंत पीडीसीसी बँक जी आहे ती चालू होती असा आरोप जे आहे तावरे यांनी केलेला होता, रंजन कुमार तावरे यांनी केलेला होता. आणि त्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर मतदारांच्या याद्या सुद्धा सापडल्या असा आरोप केलाय. तरीपण सुप्रिया सुळे असं म्हणाले की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. असे सगळे एक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळालेल्या होत्या. खरं तर या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं एक रंगत आणण्याचा प्रयत्न झालाय का आरोप प्रत्यारोपांमुळे? राजरत्न, मी सुरुवातीला एक शब्द वापरला की ही सहकार क्षेत्रातली निवडणूक होती, एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक होती, की राज्याच्या विधानसभेची निवडणूक होती किंवा मग लोकसभेची निवडणूक होती. कारण अशा पद्धतीचा प्रचार या निवडणुकीमध्ये करण्यात आला की केवळ ही साखर कारखान्याची म्हणजे बारामती पुरती निवडणूक न राहता संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारी निवडणूक ठरली. स्वतः अजित पवारांनी याच्यामध्ये उतरणं, अजित पवारांनी प्रचार सभा घेणं, पायाला भिंगरी लावल्यासारखं अजित पवारांनी डोअर टू डोअर जाणं, स्वतःला चेअरमन पदाचा उमेदवार म्हणून घोषित करणं, चंद्रराव तावरेंवर च्या वयाचा उल्लेख करत चंद्रराव तावरेंवर टीका करणं, मग आपल्या ज्या पॅनेलचे जे केशवराव जगताप होते, जे या अगोदर चेअरमन म्हणून तिथं होते, त्यांनी कसं स्वतःहून आपल्याला निवडणूक लढायचं नाही म्हणून सांगितलं याचा अजित पवारांकडनं उल्लेख होणं आणि मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एंट्री होणं, मग चंद्रराव तावरेंनी अजित पवारांनी स्वतःला चेअरमन पदाचा उमेदवार घोषित करून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची आब घालवून असं विधान करणं, या सगळ्यामुळे निश्चितपणे ही साखर कारखान्यापुरती निवडणूक न राहता, मर्यादित बारामतीपुरती निवडणूक न राहता संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारी ही निवडणूक ठरली. या निवडणुकीमध्ये अर्थातच मग पीडीसीसी बँक रात्री 11 वाजेपर्यंत उघडी होती आणि पांढरे गटाची एक यादी जी आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्यासंबंधी, ती यादी तिथे सापडल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांचे सुसहकारी आणि दत्तात्रय भरणेंचे पीए अशा 2 व्यक्ती तिथे उभ्या होत्या असं म्हणणं. मग शरद पवारांना दुसऱ्या दिवशी ज्यावेळी प्रश्न विचारला गेला
त्यावेळी शरद पवारांनी म्हटलं लोकसेवेसाठी रात्रभर सुरू असणारी ही एकमेव बँक म्हणावी लागेल. उपरोधितपणे त्यांनी टोला देखील लगावला. मात्र राजरत्न कालच्या सगळ्या मतदानाकडे जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी माळेगावसाठी मतदान केलेलं आहे, सुप्रिया सुळेंनी मतदान केलेलं आहे, युगेंद्र पवारांनी या निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष घातलं होतं. मात्र यातली ग्यानबाची मेख जी आपण म्हणतो ती अशी आहे, शरद पवारांनी माळेगावसाठी मतदानच केलेलं नाहीये राजरत्न. शरद पवार आणि त्याचं कारण असं देण्यात आलं की पवार साहेबांचे पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम आहेत, अनेक उपक्रमांना शरद पवार हे स्वतः भेटी देत आहेत आणि त्यामुळे ते वेळेमध्ये बारामतीत पोहोचू शकले नाहीत. आता सुप्रिया सुळे देखील बारामतीमध्ये मतदान करून पुण्यात यशवंतराव चव्हाणचा जो यशस्विनी महिला सन्मान कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी पोहोचल्या होत्या. त्यानंतर वडकी नाला ते झेंडेवाडी या ठिकाणाहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेत त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि आज त्यांचा नियोजित दौंडमधला दौरा जो आहे तो देखील असणार आहे. मात्र शरद पवारांनी मतदान न केल्यामुळे सुद्धा अनेक चर्चा ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये निवडणूक पुन्हा राजरत्न जर आपण पाहिलं तर 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अ वर्ग प्रवर्गातले जे उमेदवार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्यात आले. मात्र ब वर्ग प्रभागामध्ये जिथं अजित पवार स्वतः निवडणूक लढवत आहेत तिथं शरद पवारांच्या पॅनलकडनं अजित पवारांच्या विरोधात उमेदवारच दिला गेलेला नाहीये. त्यामुळे अशा सगळे ट्विस्ट जे आहेत आता या सगळ्याचा फायदा अर्थातच कोणाला होतो कारण मागच्या निवडणुकीमध्ये निळकंठेश्वर पॅनेलने आपली सत्ता जी आहे ती राखली होती आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच निळकंठेश्वर पॅनेलचा तिथे झेंडा जो आहे तो आपल्याला फडकल्याचं पाहायला मिळालं होतं. आता मागच्या वेळेच्या तुलनेत अनेक परिस्थिती जी आहे ती बदललेली आहे. 2 राष्ट्रवादीची शक्ल झाली आहेत. काका विरुद्ध पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. तिकडे रंजन काका तावरे चंद्रराव तावरेंचं आव्हान आहे, अपक्षांच्या कष्टकरी पॅनेलचं आव्हान आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीनं याचा फायदा कोणाला होतोय हे अर्थातच उद्या पाहणं महत्वाचं आहे. संकेत, क्रॉस वोटिंग झालंय असं जो एक म्हटलं चाललंय, क्रॉस वोटिंगचा नेमका फटका कोणाला बसू शकतो आणि फायदा कोणाला होऊ शकतो? अर्थात राजरत्न क्रॉस वोटिंग झालं असेल तर किती % झालं आणि कुणाच्या बाजूने झालं याचं उत्तर सुद्धा अर्थातच मतमोजणीच्या दिवशीच आपल्याला मिळणार आहे. मात्र अजित पवारांनी ज्या पद्धतीनं व्यूहरचना आखलेली आहे आणि स्वतःच्या चेहऱ्याचा वापर करून स्वतःचीच एक निवडणूक आहे अशा स्वरूपाने माळेगावला कडे विशेष लक्ष देणं किंवा तुम्ही माळेगावसाठीचं माझं पॅनेल निवडून आणा, मी 500 कोटी रुपये देतो म्हणणं, या सगळ्यामुळे राजरत्न निश्चितपणे अर्थातच बारामतीचे मतदार हे सुज्ञ आहेत असं नेहमी म्हटलं जातं. कारण लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे समीकरण बारामतीकरांचं नेहमी ठरलेलं असतं. त्यामुळं बारामतीचे मतदार हे सुज्ञ आहेत असं नेहमी या 2 निवडणुका आल्यानंतर म्हटलं जातं. आता माळेगावच्या निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा माळेगावचे बारामतीचे मतदार आणि बारामतीच्या आजूबाजूची जी काही 19,700 मतदार या निवडणुकीला मतदान करतात, 19,600 लोकांनी मतदान केलं असा साधारणतः त्यामधला अंदाज कालपर्यंतचा आलेला आहे ना. 88.48% इतकं मतदान जे आहे ते या निवडणुकीसाठी झालं देखील आहे. त्यामुळे आता बारामतीचे हे सुज्ञ मतदार दादांसोबत जातात, साहेबांसोबत जातात की काकांच्या पारड्यात दान टाकत सहकार बचाव पॅनेलची सत्ता आणतात, हे पाहणं अर्थातच उद्या महत्वाचं असणार आहे. उद्या राजरत्न साधारणतः 12-12:30 पर्यंत अनेक चित्र जे आहे या कारखान्याच्या अनुषंगाने ते स्पष्ट होऊ शकतं. संकेत, एक प्रेक्षकांना सुद्धा एक प्रश्न पडतोय, तो म्हणजे की अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी एवढा म्हणजे उत्सुकता का दाखवली, असा सुद्धा प्रेक्षकांना प्रश्न पडतोय. राजरत्न, या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी आपण शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी प्रामुख्याने एक तर पहिलं कारण जे मी म्हटलं तसं सहकार क्षेत्रामध्ये आपला प्रभाव मजबूत करणं हे अजित पवारांसाठी या कारखाना जर पुन्हा ताब्यात ठेवता आला तर निश्चित पद्धतीनं सहकार क्षेत्रातलं दादांचं महत्व जे आहे ते अबाधित राहण्यास काही प्रमाणामध्ये मदत होणार आहे. कारण बारामती आणि बारामतीच्या परिसरामध्ये आणि अगदी पुरंदरचा जो पट्टा आहे या पट्ट्यामधल्या सुद्धा अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस जो आहे तो याच माळेगाव कारखान्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतो. जिल्ह्यामधला उच्चांकी दर देणारा कारखाना, वेळच्या वेळेला पेमेंट करणारा कारखाना म्हणून सुद्धा या माळेगावकडे राजरत्न पाहिलं जातं. त्यामुळं निश्चितपणे सहकारी कारखाना असल्यामुळे शेतकऱ्यांचा देखील माळेगाववर मोठा विश्वास जो आहे तो असताना आपल्याला पाहायला मिळतो. सर्वाधिक सभासद संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये राजरत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळं बारामती पट्ट्याचं राजकारण फिरवायला बारामती नगर परिषद आहे, दौंडची नगर परिषद आहे, इंदापूर नगर परिषद आहे,
पुरंदरमधली सासवड नगर परिषद आहे, जेजुरी नगर परिषद आहे. या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने माळेगाव जर ताब्यात ठेवता आला, साखर कारखान्याची निवडणूक जर ताब्यात ठेवता आली, तर या पट्ट्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा जो आहे तो होताना राजरत्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बारामतीमध्ये दादाच नंबर 1 हे दाखवण्यासाठी सुद्धा निळकंठेश्वर पॅनेल जो आहे तो मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या अनुषंगाने राजरत्न जर आपण पाहिलं तर प्रयत्न जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीतच त्यामुळे राजरत्न जर आपण पाहिलं तर त्या या सगळ्या दृष्टिकोनातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं व्यूहरचना जी आहे ती आखली गेली आणि त्यामुळंच अजित पवारांनी प्रयत्न जे आहेत ते केले असल्याचं पाहायला मिळालं. निश्चितपणे संकेत, आता सगळ्या राज्याचं लक्ष ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे. कारण या निवडणुकीमध्ये जवळपास 88.48% एवढं असं विक्रमी मतदान झालेलं आहे. आणि उद्या नेमका हे मतदार सभासद नेमका कोणाला कौल देतात हे उद्या स्पष्ट होणार आहे. आणि उद्या 12 पर्यंत निकाल म्हणजे हाती लागू शकतात, पूर्णच निकाल हाती लागू शकतात. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.